नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। संचारबंदीमुळे मनोज जरांगे पुन्हा अंतरवली सराटीमध्ये उपोषण स्थळी पोहोचलेत। जालन्याच्या अंबड तालुक्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत। जरांगेंनी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्याचा इशारा दिला होता। संचारबंदी उठवा, मग मुंबईत येतो की नाही ते बघा, असा इशारा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना दिलाय। तर देवेंद्र फडणवीसांनी काल सोशल मीडियावर बंदुकीचा फोटो टाकला। हा प्रयोग काल रात्रीच होणार होता, पण मराठ्यांनी यशस्वी होऊ दिला नाही, असं जरांगे पाटील म्हणाले। तू चूक केली, तुम्हाला सागर बंगल्यावर आमंत्रण दिलेलं आहे, स्वागत करतो ये म्हणून, आणि दार लावून घेतले। आणि हे पोलीस बांधव तुझे नाही येत, ध्यानात ठेव। यांना विनाकारण विठीस धरून कायद्याचे तो हे करायला लागला। हे सगळ्या जनतेचे आहेत। संचारबंदी उठव, बघ मुंबईला येतो का नाही। त्याने रात्री बंदूक टाकली होती त्याच्या फेसबुकला, त्या देवेंद्र फडणवीस एकदम होता तर थांबवायचं आणि येऊ द्यायचं ना। मग हे प्रयोग रात्रीच होणार होता। हे प्रयोग तो रात्रीच करणार होता। शेवटी मराठ्याचा डाव सक्सेस झाला। मराठ्यांनी त्याला शिवसेना होऊ दिलं। हे रात्रीच होणार होतं। हे रात्रीच होणार होतं आणि थोडं पुढे गेल्यावर होणार होतं।